आता 5 मस्त आता इव्हनिंग स्नॅक्स. इस्त्री करायची नाही मला इस्त्री करायला हे लवकर या सगळ्यांनी. कॅसरोल मध्ये ना गरम तुझ्या बाजूला नायसाच्या बाजूला घे वंशी. ह्याच्यातच थंड नायसाचा एक कलर बदलत नाही एवढं पाणी. तुला दिलं तो मस्त नाश्ता झालाय आणि आता मी निघत आहोत. कुठलं बीच? 2 बीचेसचं नाव सजेस्ट केलं आम्हाला. आम्ही आमच्यातच सजेस्ट केलं ऍक्च्युली. वर्सोली आणि नागाव. वर्सोलीच ना? वर्सोली बीच आहे. हो वर्सोली आणि नागाव बीच. नागाव बीचेस. सो दोन्हीपैकी आम्ही डिसाईड केलं की आम्हाला जिथे डिनर करायचं आहे सो जवळ बाय त्याच बीचला आम्ही थोडंसं एक्सप्लोर करण्याचा विचार केला आहे. सो सगळे रेडी झाले आहेत. मस्त पूलमध्ये टाईम स्पेंड केला आणि नाश्ता झाला आहे आणि वी आर जस्ट एन्जॉईंग द नेचर ॲट इट्स बेस्ट. लेट्स गो. चला. सो बेसिकली इकडे ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि स्नॅक्स ते त्यांचे शेफ आहेत ते आपल्याला बनवून देतात. इट्स अप टू अस की आपल्याला ते त्यांचं घ्यायचं आहे की नाही लंच डिनर. आणि पर प्लेट 550 रुपीज असं लंच आहे आणि डिनरसुद्धा. खूप सारे त्यात ऑप्शन्स आहेत. बट आम्ही असं प्रिफर केलं की आपण लंच डिनर बाहेर करू आणि फक्त स्नॅक्स संध्याकाळचा जो हाय टी असतो तो आम्ही इथे आणि मग उद्याचा ब्रेकफास्ट. कारण सकाळी उठल्या उठल्या लगेच सगळ्यांना भूक लागते. सो इट्स बेटर की ते इथेच आम्हाला बनवून देतील. सो त्याचं सुद्धा काही 200 रुपीज पर पर्सन आहे. आणि आम्ही आत्ता मागवलेलं मॅगी आणि मिक्स भाजी आणि उद्यासाठी आम्ही त्यांना सांगितलंय मिसळ आणि पोळी. सो चला एन्जॉय करतो. मजा येते खूप. मुलांनी खूप धमाल केली आहे आता पूर्ण पूलमध्ये. आई उद्या जाणार ना पूलमध्ये उद्या सकाळी. चला आंघोळीच्या आधी सो फायनली आम्ही पोहोचलो बीच अँड जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. किती छान वाटतंय बघ ना आर्य. झाड आणि तिथे सनसेट. इधर से देख तू इधर. तुम्ही पण एन्जॉय करा काय मध्ये बघत बघत. आणि आई बघा कुठे गेली मच्छी घ्यायला. मग सुखी मच्छी. अलिबाग इज मेंट फॉर मच्छी. येस. कुठं आहेत बोंबील बघा कसा आहे तो. खावाच्या लायकीचा बोंबील आहे. खावाच्या लायकीचा सफेद सफेद. आणि अर्धा किलो 250. काय धरला अंबर बघा मोठे मोठे.
ही आई त्याला बघ कसं उचललंय पाण्यात टाकायला. काय करतील ना गडाचं बाजार. तुम्ही कधी आले? आजच आले? आम्ही पण आता त्याला मेसेज कर ना. अरे जरा कर. हे अमुक ते आता व्हॉट्सअप कॉल चप्पल डाला. हा माझं येऊ नको. रचना हे रचना सोडे मस्त होते. मागे भाभीने सुकड येत. तो किती बघ ना कसं. आई ग स्वीटी ताई तुला बोलतोय. तुझ्याकडनं तो त्याला घेता नाही ना तिकडनं चालू करतो मी. हा तू स्टार्ट. चायनीज पहिले जो सांगेल ना पहिले ऑर्डरचा पहिले डिसाइड करा. ते क्रॅब सांगितलंय तंदुरी. ते चिकन मध्ये काय सजेस्ट कराल? हो 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 चालेल सांगू मग. साधी द्या. फायनली वाजलेत आता 11 रात्रीचे आणि आम्ही विल्याला पोचलो. खूप धमाल मस्ती आणि आता स्टील द नाईट इज यंग आणि यांचा विचार चाललाय पूलचा. लेट्स सी. काय कर माहिती का सो फायनली आम्ही परत आलेलो आहोत आणि सकाळी ॲक्च्युली जेव्हा मी इथे आलो तेव्हा कळतच नव्हतं की कुठे जेवायला जायचं आहे. असं नाही की आम्ही फर्स्ट टाइम आलो अलिबागमध्ये, बट लक्षातच नव्हतं येत. सो फायनली इंस्टाग्रामवरती टाकलं की प्लीज आम्हाला सजेस्ट करा की आम्ही कुठे जेवू शकतो. आणि थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचे आन्सर सेमच होते. 3 सजेशन आले आम्हाला. एक तर सन्मान फाईन डाईन, दुसरं होतं कोलिनबाई म्हणजे नलिनी काकूंचं जे आहे, आणि तिसरं होतं सुरुची. सो सुरुची हे खूप लेटर लाईक खूप नंतर ते सजेशन्स यायला लागले, पण सर्वात जास्त ते आले ते सन्मान
आणि सन्मान आम्हाला माहिती आहे जे प्रॉपर अलिबागमध्ये जे 22 इयर्स ओल्ड आहे, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. पण आता एक नवीन झालंय, अमेझिंग फूड होतं त्याचं. संध्याकाळी गेलो कोलिनबाई, त्याचं फूड पण आम्हाला आवडलं. आम्ही तिथे खाल्लं ज्या त्यांच्या सिग्नेचर डिश आहेत. एकतर आज त्यांनी सांगितलं आज त्यांची स्पेशालिटी होती तंदुरी क्रॅब, ती टेस्ट केली. त्यानंतर प्रॉन स्टफ पॉम्फ्रेट जी त्यांची सिग्नेचर आहे डिश आहे, ती पण छान होती. ॲक्च्युली ते जे स्टफिंग केलेलं ना ते एवढं टेस्टी होतं, मस्त लागत होतं, काहीतरी समथिंग डिफरंट. त्यानंतर लॉबस्टर्स ते तर अप्रतिम होते, एकदम सुंदर, टेस्ट अमेझिंग होती त्याची. आणि त्यानंतर प्रॉन्स मसाला मागवलं, चिकनची ग्रेव्ही मागवली, ती पण खूप खूप छान होती. ॲम्बियन्स खूप मस्त आहे, वाईब्स खूप छान आहेत. नलिनी काकू आम्हाला आज नाही भेटल्या, नाहीतर त्या असतात संध्याकाळच्या टायमात, पण आज काही कारणाने त्या बाहेर गेलेल्या. सो आजच आजच आमची भेट नाही झाली, पण ठीक आहे, फ्युचरमध्ये मे बी. आणि त्यांचे जे ते लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे ते वेनसडे, फ्रायडे आणि सॅटर्डे संडे असतं. सो तुम्ही नक्की एकदा तरी व्हिजिट करा, अमेझिंग आहे. नागाव बीचला लागूनच, म्हणजे हार्डली मला वाटतं 1-2 किलोमीटर्सच्या डिस्टन्सवरती, ना 1-2 पण ना 950 मीटर्सच्या डिस्टन्सवर असंच ते ह्याच्यावरती होतं दाखवलेलं. बट छान गेला आजचा आमचा दिवस, आम्ही जसं प्लॅन केलेला तसंच गेला. आणि त्यानंतर आत्ता आम्ही चिल बॉक्स जे सन्मान हॉटेलच्या बाजूला आहे तिथे आम्ही मस्त डेझर्ट खाल्लं, ते सुद्धा खूप छान होतं. नायसाने तर खूपच एन्जॉय केलं, सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलं आहे. आणि अजूनही दिवस संपलेला नाही आहे. आता आम्ही फटाफट फ्रेशन अप होणार आहोत आणि सगळे हॉरर मूवी बघणार आहोत. हा एक ॲक्च्युली रिच्युअल म्हणा किंवा आय डोंट नो, पण जेव्हा कधी आम्ही सगळे एकत्र येतो ना, एक हॉरर मूवी बघितलाच जातो. काल पण एक मूवी बघितला जो हॉरर नव्हता, बट स्टील इट वॉज लाईक गुड. एवढं आम्हाला नाही आवडलं, पण ठीक आहे, मला समजलंच नाही त्या मूवीचं काही. एनिवेज, सो आता आम्ही कोणता मूवी बघणार आहोत नाही अजून काय प्लॅन केलेलं आहे. बट छान गेला आजचा दिवस. उद्याचा दिवस अजून एक आहे, लेट्स सी उद्या काय होणार आहे. एनिवेज, सो हा व्लॉग आता मी इथेच एंड करतो. काही क्लिप्स असतील ह्याच्यानंतर, जर काही शूट झालं तर नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. असं आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय. नायसा, गुड नाईट. In this case, I don't think you should take mom and dad's feelings into account. I don't think you should take my feelings into account. I don't think you should even take the baby's needs into account. Okay? This is about you. Sounds like it's really true.